विष्णुदास भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य येती घरा सर्व शक्ती सहित पित्याचे ते धन पुत्रा कोण वंचिल योग भाग्य येती घरा सर्व शक्ती सहित तुका मने कडिये बैसो तेने राहू निर्भय योग भाग्य येती घरा सर्व शक्ती सहित सचितानंद रूपाय विश्व उत्पत्त्याय धीतवे तापत्राय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपात अनेक कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूपी गणेशा केली स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण जिहा ओ माता शरण हनो शरण 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 जिहानो हे तुम्हारे रामदूता तुम्हारे रामदूता तुम्हारे रामदूता तुम्हारे रामदूता शरण शरण हनो मन्ना तुम्हारे रामदूता तुम्हारे शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाजी सुबठा भावबळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य येती घरा सर्व शक्ती सहित प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगमान्य जगत मान्य छत्रपती शिवरायांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतला आहे विठ्ठल
बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य येती घरा सर्व शक्ती सहित. परंतु प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग. येता सांग येता मथी, चालत असलेला एक दिवसाचा कीर्तन महोत्सव सोहळा, ज्या निमित्ताचं औचित्य साधून पुरुषोत्तम मास, मलमास, अधिक मास याने कदाचित त्याला आपल्याकडं सामान्य भाषेमध्ये धोंड्याचा महिनाही म्हणलं जातं नाही का. मलमास आहे, अधिक मास आहे. अधिक मास का म्हणलं जातं याचं कारण आहे शास्त्रामध्ये, गोड कारण आहे त्याचं. पंचांगणामध्ये जर बघितलं तर आमच्या लक्षात येऊन जातं काय. शेके संवत्सरामध्ये असं 355 दिवस वर्षाच्या काठी येऊन जातात. आणि इकडं आपण इंग्रजी पंचांगणामध्ये बघितलं तर 365 दिवस येऊन जातात. आणि दोघांचंही घालमेळ करण्यासाठी एकंदरीत 3 वर्ष जातात. आणि 3 वर्षाच्या माध्यमातून 10 दिवस एकीकडे काढलं की ते 1 महिना आगाव होतो गडा. त्याला अधिक मास म्हणलं जातं. विठ्ठला त्या अधिक मासामध्ये त्या अच्युत साधून असणारं की हृदयापासून असणारं की माझ्या जीवापाड असणारं की माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे ते आदरणीय श्री महंत आमचे बाबाश्री, खरं म्हणजे संतांचा अवतार आहे, साधूचा अवतार प्रयागगिरीजी महाराज यांच्या माध्यमामधून मला आज इथं कीर्तन सेवेचं भाग्य प्राप्त झालं. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कीर्तन सेवेचं भाग्य मला प्राप्त झालं. आणि त्या कीर्तन सेवेसाठी ही मंडळी सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे वाक्याचे मामा असतील, ही सगळी मंडळी असतील उपस्थित आहेत. यांच्यापेक्षा एक सगळ्यात उत्तम असं आहे, कधी कधी एखादं कीर्तन उभा करायचं म्हणलं की एक मृदंग्य भेटना, इथं 3 मृदंगे हजर आहेत. खरं म्हणजे या दोघांसाठी, माझ्या हिर्यासाठी एकदा असं टाळ्या वाजवा मला कीर्तनाला सुरुवात करायचं आहे. गोड असं चाल जे रत्न आहेत गडा, गायनाचार्य योगेश महाराज आहेरवाडीकर, गोटू महाराज परभणीकर यांच्या गोड मुखातून तुम्ही चाल ऐकली. काय काय बोलावं, गंधर्वासारखं ज्यांचं वादवणं गडा, हातामध्ये तुमच्या मला वाटतं सरस्वती खेळायला लागली. दोघांनी असं उत्कृष्ट असं मृदंग वादन केले. आणि गायनाची साथ खूप गोड आहे. त्या माध्यमामधून मला कीर्तनाची सुरुवात करायची. विठ्ठला विठ्ठल भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालेला जीव हा भगवंत प्राप्तीसाठीच मिळाला पाहिजे गडा. या जीवाचं महत्त्व असं, या जीवाने एकदा शिवापर्यंत गेलं पाहिजे. आणि त्या शिवापर्यंत जाण्याची सुखाची पात्रता अंगामध्ये असली पाहिजे. सुख प्राप्तीसाठी निघालेला जीव, त्याने सुखाला प्राप्त करण्यासाठी निघालेला जीव, त्याला सुख प्राप्त व्हावं हे नित्य त्या जीवाला वाटतं. तेच जीव म्हणजे मानव देह प्राप्त आहे गडा. आणि ज्याला हे मानव देह प्राप्त झाला त्यानं भगवंताची प्राप्ती करण्यासाठी, सुखाला पात्र होण्यासाठी भगवंताचं नित्य भजन केलं पाहिजे. आणि याच अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायने सांगितलं, बाबा रे, नुसतं भजन करून तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही, नुसतं भजन करून देवाची प्राप्ती होणार नाही. त्यासाठी हृदयामध्ये गोड असा तुमच्या हृदयामध्ये भाव असला पाहिजे. कारण भावाशिवाय देवाची प्राप्ती होऊच शकत नाही. आणि जर भाव नसेल तर तुम्हाला बेभाव व्हावं लागतं गडा. विठ्ठल काय ताकद असेल अभंगामध्ये प्रवेश करताना, काय ताकद असेल बघा. जगद्गुरु तुकोबरायांचे विचार या अभंगाच्या दृष्टिकोनापासून तुम्हा आमच्या समोर उभा केलेत. काय म्हणणं आहे जगद्गुरु तुकोबरायचं? बाबा रे, भाव बळे विष्णुदास, एका शब्दाचा आपण परिपक्व अर्थ बघत समोर जाऊया. भाव बळे विष्णुदास. कुणाचा भाव? काहींना एवढा भाव असतो बघा तुम्ही, आपल्यामध्ये जर बघितलं तर काही जणांना शक्तीचं बळ असतं, काही जणांना बघितलं तर एवढा भाव एखाद्याच्या हृदयात असतं की शक्तीसहित तो भाव उत्पन्न होतो. काहींच्या अंतकरणामध्ये एवढी वृत्ती असते की भावाने ती परिपक्वापर्यंत जातं. आणि तो भाव बघत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणलेत की बाबा रे, त्याची प्राप्ती करायची असेल, त्याला नक्की तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर हृदयामध्ये केवळ एकमेव असतं की अगोदर लागणारी पहिली पायरी भाव हा असला पाहिजे. आणि जर हृदयामध्ये भाव असेल तर देवाची प्राप्ती कशा प्रकारे
होतं या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. विठ्ठला अभंगाच्या माध्यमामधून जगद्गुरु तुकोबारायांनी भावाला फार महत्त्व दिले. काय भाव असेल बघूया. आणि भाव एवढा आहे, त्याला जोड लावली फार महत्त्वाची. भावाला जोड लावून दिली सगळ्यात महत्त्वाचं असं आहे. भाव दिलाय, भाव सगळ्याच्या हृदयात कदाचित असेल, पण त्याला जोड लावली बळाची. नुसता भावही चालत नाही, त्याला बळही असावं लागतं. कितीही बुद्धी असेल सांगता येत नाही, पण त्याला बुद्धीनुसार युक्ती पण असली पाहिजे, नाही का. शक्ती असून चालत नाही, पण युक्ती पण सोबत असली पाहिजे, नाही का. जर भक्ती असेल तर त्याला जोडही भावाची असली पाहिजे. जोपर्यंत भावाची आणि भक्तीची प्रेम तत्व एकत्र येणार नाही, तोपर्यंत भक्ती तत्व तुमच्या समोर प्रगट होणार नाही. विठ्ठला आणि त्या भावाच्या बळावर आज असणार की एक दिवसाचं कीर्तन महोत्सव तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने ती सेवा माझ्याकडे आली. विशेष रूप असं आहे, अधिक मासाचं औचित्य साधून आहे. काय अधिक मासाचं महत्त्व असेल? अधिकस्मे म्हणले कशासाठी? अधिकातून अधिक ज्याला प्राप्त होतं. मला कीर्तनात प्रवेश करायचा आहे, त्या अगोदर मला अधिक महिन्याचं महत्त्व तुम्हाला सांगायचं आहे. काय महत्त्व असेल गडा अधिक मासामध्ये, अधिक महिन्यामध्ये? काय कशाला महत्त्व दिलं? विशेष असं आहे, अधिक मासात एखादं शुभ कार्य तुम्हाला करता येत नाही, लग्नविधी तुम्हाला करता येत नाही. अधिक मासामध्ये एखादं घर तुम्हाला बांधता येत नाही, पण अधिक मासामध्ये जेवढं नामस्मरण तुमच्या मुखात होतं त्याचं कोटी गुणी तुमच्या पदरामध्ये पुण्य प्राप्त होतं. विठ्ठला काय प्राप्त होतं ऐकायचं आहे. ऐका, फार महत्त्वाचं आहे. ऐका गडा, ऐका बाबा, फार महत्त्वाचं आहे. काय महत्त्व असेल अधिक मासामध्ये? एकदाचा समय आहे. भगवंत पांडवावर असणार की अनंत रूपामध्ये संकटामागून संकट येत चाललेत. मला अधिक मासाचं महत्त्व सांगून कीर्तनाला प्रवेश करायचा आहे. पांडवांच्या जीवनामध्ये एवढे संकट आलेत आणि संकट आल्याबरोबर पांडवांनी भगवंताची धावा केली. भगवंत पांडवाकडे धावत गेलेत आणि पांडवांनी प्रश्न केला भगवंताला, देवा एवढ्या दिवसामध्ये आम्ही तुमचं स्मरण नित्य असणारे की नाम जप करतो, तरीही आमच्या जीवनामध्ये एवढे संकट का असेल? एवढे संकट आमच्या जीवनात का आहेत? भगवंत म्हणले तुमच्या कर्माचा भोग आहे. काय तुमच्या जीवनामध्ये संकट आहे? एवढ्या दिवसाचा तुम्हाला असणार की वनवास आहे, एवढ्या दिवसाचा तुम्हाला असणार की अज्ञातवास आहे. हे सगळं जे तुम्हाला प्राप्त झालं, एकमेव त्याचं कारण एक आहे, तुम्ही केलेले कर्म. काय कर्म केले असतील? पांडवांनी दूत खेळताना सगळी संपत्ती हरवून टाकली. गडा मला अधिक मासाचं महत्त्व सांगायचं आहे. आणि सगळी संपत्ती गेली, उर्वरित काही उरलं नाही. पांडवांच्या जीवनामध्ये नाही ते दुःख प्राप्त झालं. आता मात्र पांडवांनी सांगितलं, देवा ठीक आहे आम्ही दूत खेळले, कदाचित आम्ही असणार की ते एखादं वाईट कृत्य केलं, पण त्या द्रौपदीचा काय दोष? त्या द्रौपदीचा काय दोष? भगवंतांनी सांगितलं द्रौपदीचाही तेच दोष आहे. काय? तिचंही कर्माचे भोग तिला भोगावे लागते. याचं कारण आहे का? फार महत्वाचं. तेवढ्यामध्ये भगवंत पांडवांना सांगतात, एकदाचा समय आहे. द्रौपदी मेधा नावाच्या असणार की ब्राह्मणाची पूर्वजन्मीची पत्नी, आणि ब्राह्मण पत्नी असून एक दिवसाचा समय असा झाला गडा, जीवनामध्ये जन्माला आल्याबरोबर आई वारली. आई जीवनातून निघून गेली. बघता बघता उपवर झालेली कन्या आता लग्नाच्या बंधनामध्ये प्राप्त होणार आहे, तोपर्यंत असणार की वडील निघून गेलेत. आणि लग्न झालं. मोठ्या थाटामाटामध्ये द्रौपदी भगवान भोलेनाथांची सेवा करू लागली. आणि सेवा करत असताना, भगवान भोलेनाथांची सेवा करताना तेवढ्यामध्ये एका साधूची भेट झाली. नारद मुनी चालून आले आणि द्रौपदीला विचारलं, बाई ग काय संकट जीवनामध्ये आहेत? तिनं सांगितलं की माझ्या जीवनातली आई निघून गेली, माझ्या जीवनातले वडील निघून गेले. बघता बघता संसार करताना मीच आता भगवान भोलेनाथांची गोड अशी सेवा करू लागली. तेवढ्यामध्ये नारद स्वामीनं एक वाक्य सांगितलं. नारदांना सांगितलं, एक काम करणार, ये कितीही जीवनामध्ये संकट असू द्या, कितीही,
पण एक काम केलं पाहिजे, त्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर अधिक मासामध्ये भगवान पुरुषोत्तमाची म्हणजे भगवान विष्णूची सेवा केली पाहिजे. द्रौपदी म्हणली, मी एवढी सेवा भगवान शंकराची करते, जर भगवान विष्णूची सेवा केल्यावर माझ्या पदरामध्ये कदाचित हे सुख पडणार नाही. द्रौपदीनं शंका केली. तेवढ्यामध्ये दुर्वास महामुनी असणार की जवळ आले आणि दुर्वास ऋषीने शाप दिला द्रौपदीला. द्रौपदी, अगं अधिक मासाबद्दल तू शंका केली, तुझ्या जीवनामध्ये आयुष्यभर तुझ्या जीवनामध्ये संकटच येत जातील असा शाप दिला. म्हणून अधिक मासामधलं एकही गोष्ट चुकीची घडली असेल त्याची पूर्णत्व आमच्या जास्तीत जास्त आमच्या पदरामध्ये पडतं गडा. एकही गोष्ट आमच्या जीवनामध्ये पुण्यप्राप्तीची घडली असेल तर त्याही पेक्षा पुण्य आमच्या हजारो पटीनं पदरात पडते. हे अधिक मासाचं महत्व आहे. विठ्ठला द्रौपदीला दिलेला शाप आहे आणि विशेष या महिन्यामध्ये शाप दिल्यानंतर द्रौपदीच्या लक्षात आलं या शापामधून मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे गडा. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, द्रौपदीनं अधिक मासामध्ये व्रतवैकल्य केले. द्रौपदीनं अधिक मासामध्ये भगवान विष्णूची आराधना केली. द्रौपदीने अधिक मासामध्ये भगवंताला आपलंसं केलं. आपलंसं करण्यासाठी सगळ्यात समोर ठेवला तो म्हणजे भाव. भाव बळे विष्णुदास, 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 भाव बळे नाही नाश पावत. भावा असणार की समर्पित केलं. द्रौपदीच्या जीवनामधलं दुःख नाहीस झालं गडा. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, भाव भगवंताच्या चरणावर समर्पित झाला पाहिजे. भावाशिवाय काही होऊ शकत नाही. कारण भाव असेल तर देवसुद्धा आकळल्या जातो गडा. भावाशिवाय देव आकळल्या जाऊ शकत नाही. भाव बळे आकळे रविना करे, भाव बळे आकळे रविना करे, भाव बळे आकळे रविना करे, भाव बळे आकळे रविना करे. भाव बळे आकळे
मुखे माना हरी 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 मुखे टाळे वाजवता तुमच्याकडे प्रथा नाही का असं हा? नाही म्हणजे एखादी गोड चाल झाली एखादं काही आवडलं की टाळ आहे ना महाराज आहे अपेक्षा कशाची आहे मग अपेक्षा कशाची आहे धोंड्याची म्हणजे जेवला धोंडे खाल्याशिवाय वाटत नाही समजा विठ्ठला विठ्ठल ऐका गडं फार महत्त्वाचं आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाव सांगितला भाव समर्पित असेल देवाची प्राप्ती होते या अभंगामध्ये तुकोबरायांनी जगद्गुरु तुकोबरायांनी गोड प्रतिपादन केलं बाबा रे भाव बळे विष्णुदास याच्या पलीकडे जाण्याच्या अगोदर भाव बघूया मग किती भाव महत्त्वाचा आहे आणि भाव किती महत्त्वाचा आहे याला फार महत्त्व आहे कडा किती भाव असला पाहिजे तुम्हाला बोलू का मी भाव नुसतं नाही अतिभाव असला पाहिजे नुसता भावाला काय नाही का श्रद्धा नुसती नाही अति श्रद्धा असली पाहिजे बोलू पुढे विश्वास नुसता नाही अतिविश्वास असला पाहिजे बोलू तुमच्या लक्षात येईल बघा तुम्ही किती अतिविश्वास असला पाहिजे किती भाव त्याच्या प्रती असला पाहिजे किती हृदयापासून त्याच्या प्रती आपल्या हृदयामध्ये मोठा भाव अतिभाव असेल तर देवाची प्राप्ती होतं गडा आणि भावाने जर भगवंताचं भजन केलं तर ते सगळ्याला सगळं आपलं काम केल्याशिवाय राहत नाही नाही अंतरीची पाहे जोडी भावाची नाही का आंतरीची तुमची गोडी भगवंत बघतो सांगतो गडा त्या मूळ मुद्द्याकडे यायचंय मला बघा तुम्ही अतिभाव हृदयामध्ये असला पाहिजे किती भाव हृदयामध्ये असला पाहिजे सांगू अतिभाव असला पाहिजे नुसता भाव ठेवायचा नाही श्रद्धा अति असली पाहिजे विश्वास अति असला पाहिजे नुसता विश्वास नाही अति विश्वास असला पाहिजे भाव त्याच्या प्रती अति असला पाहिजे प्रेम त्याच्या प्रती अति असलं पाहिजे गडा किती असलं पाहिजे बघा तुम्ही बेंडकी आहे आणि ती बेंडकी पाण्यातही राहते आणि जमिनीवर पण राहते ना तुमच्याकडे कसं आहे पाण्यातही राहते आणि जमिनीवर पण राहते नाही का बेंडकी त्या पलीकडे जाऊन बघितलं तर मगर बघा तुम्ही नाही का पाण्यातही राहते ती आणि जमिनीवरही राहते कडं पाण्यातही वावरू शकतं जमिनीवरही वावरू शकतं या पलीकडे जाऊन सांगू तुम्हाला खेकडा नावाचा प्राणी आहे नाही का पाण्यातही राहतो आणि जमिनीवर राहतो या सगळ्यात जर बघितलं एक मासोळी आहे गडा ती पाण्याच्या बाहेर एका क्षणी जीवना वेगळी मासोळी कैसा तुका तळमळी कैसा तुका तळमळी कैसा तुका तळमळी
वेगळी मासोळी तैसा तुका कळवळी तैसा तुका कळवळी तैसा तुका कळवळी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका कळवळी तैसा तुका कळवळी तैसा तुका कळवळी वाजवा. ज्यानं वाजवलं नाही त्याला जेवायलाची धोंडीच मिळणार नाही. नाही वाजवत चला, फार महत्त्वाचं आहे. देवाच्या भजनामध्ये, कीर्तनामध्ये, कथेमध्ये नाही का एकदा तरी आपल्या मुखाने नाम आणि भगवंताची टाळी वाजवली पाहिजे. कारण टाळीमध्ये फार 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 विशेष आहे. माझ्याकडे वेळ नाही, चला पुढं. टाळीचं महत्त्व फार शास्त्राने सांगितलं. टाळी एकदा तरी नक्कीच आपल्या जीवनामध्ये टाळी आपण वाजवली पाहिजे. त्याचं फार महत्त्व आहे. चला पुढं. कुठं होतो? भाव आत्ती आहे गडा. आणि बघा ना, एकदा तिला बाजूला काढलं. कुणाला? कुठं होतो आपण? एकदा त्या मासोळीला पाण्यातून बाहेर काढलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, ही जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी. ऐका ना, याच्या बाहेर काढलं. आई ऐका ना, एकदा क्षणामध्ये तडपडून मरतं गडा, प्राण सोडतं आपलं नाही का. अवस्था तशी आहे. भाव एवढा जर भगवंताप्रती असेल तर नक्कीच आम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठल पण आमचा भाव तसा असेल का? आमचा भाव तसा नाही गडा. आमचा भाव असा आहे, यानं केलं म्हणून आपण करायचं, त्यानं केलं म्हणून आम्ही केलं पाहिजे. बघा आता, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, कोणीतरी करतं म्हणून आम्ही केल्या जातं, त्याला अजिबात त्याला महत्त्व नाही. हृदयापासून त्याच्या प्रति भाव असला पाहिजे. नाही तर कितीही भक्तीन कितीही भाव नसेल तर कितीही पाणी टाकत असाल आणि कितीही देवपूजा करत असाल, काहीच अर्थ नाही. का अर्थ आहे का त्याला? कितीही पूजा करा, कितीही विधी घरात करा, भाव हृदयापासून नसेल तर काय अर्थ आहे? बघा तुम्ही, बऱ्याच घरामध्ये आम्हाला गेल्यानंतर लक्षात येतं, कळतं गडा. माळ करायला बसलं, माळ जपायला तर 2 मिनिटामध्ये 2 बिचाराचे मंत्र भिनात, लगेच आवाज जाते. ऐकते का पिंट्याची मम्मी? आवाज कुणाचा तरी येतोय, तेवढेच 2 मंत्र झाले की परत एकदा आवाज जातो. ऐकता का काय? बघा कुणाचा तरी मोबाईल वाजतो. आमचं अजिबात त्याच्याशी काही घेणं देणं नसतं गडा. पण आमचा हृदयापासून भावच नसेल, मग कितीही जप असेल, कितीही विधी असेल, कितीही पूजन असेल केलं ना, तर भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आमचं काय महत्त्वाचं आहे? आमचं भक्ती कशाला म्हणले आम्ही? कशाला भक्ती म्हणली आम्ही? आम्हाला भाव सोडा, आम्हाला भक्ती कळायची. कशाला भक्ती म्हणले आमच्याकडं? कशाला म्हणले भक्ती आमच्याकडं? आमची भक्तीच केवढी. सकाळी सकाळी उठावं, त्या एका पातेल्यामध्ये पाणी घ्यावं आणि सगळे यात्रेतून आलेले देव, आपल्या घरात जत्रा केलेली एकदाची टोपल्यामध्ये नाही का, आणि सगळे बिचारे एकदाची टोपल्यात काढून बाजूला ठेवले एकदा देवपाठात. आपल्या मालकाला आवाज द्यावा गडा, पिंट्याचे पप्पा आलं बिचारं धावत, आणि त्याला सांगावं की हे पाणी न्या, आणि एकदाचं वता गडा. तेही येड्यासारखं येतं, पाण्याचं पातेलं हातात घेतं आणि तेच पाणी तुळशी वरंदाला नेऊन टाकतं. शास्त्र वर्णन असं आहे, देवाची पूजा झालेलं पाणी तुळशी वृंदावनामध्ये जर टाकलं तर त्या घरामध्ये सुखाची प्राप्ती जीवनात कधी होत नाही, असं शास्त्र आहे त्याला. आणि हे जर आमच्या घरात असेल तर त्याला समाधानाची प्राप्ती होऊ शकत नाही. विठ्ठला काय भक्ती तत्व असेल, काय भाव हृदयापासून केला पाहिजे गडा, फार महत्वाचं आहे. मग भावयुक्त जर भक्ती देवाची केलं तर परिणाम काय आहे? ऐका गडा, जर भाव हृदयामध्ये धरला असेल आणि हृदयामध्ये भाव धरून जर भगवंताची निस्सीम भावाने भक्ती केली असेल, नामस्मरण केलं असेल, त्याचा परिणाम काय आहे? अभंगाच्या थोडंसं पुढे गेलं की लक्षात येतं. काय? भाव बळे विष्णुदास नाही नाश. भावयुक्त भगवंताचं भजन केलं, भावयुक्त भगवंताची सेवा केली, भावयुक्त भगवंताचं स्मरण केलं, त्याच्या जीवनामध्ये, त्या साधकाच्या जीवनामध्ये त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही, असं जगद्गुरु तुकोबारायचं म्हणणं आहे. विठ्ठला काय नाश होणार नाही. बघा, पांडवाच्या जीवनातला प्रसंग सांगतो, पुढे जाऊया. बघा,
युद्ध झालंय सगळीकडे असणार की एखादी असणार की सुन्नाट वातावरण पसरले, सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे, काहीच जीवनामध्ये राहिलं नाही गडा. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पृथ्वी, रक्ताने माखलेली पृथ्वी आहे. अशा अवस्थेमध्ये एखादा रडण्याचा आवाज आला आणि तेवढ्यामध्ये कुणाचा तरी एवढ्या अथांग अवस्थेमध्ये कुणीतरी रडतं गडा, कुणीतरी रडतं. आणि तेवढ्या रडण्याचा आवाज आल्याबरोबर अश्वत्थामाच्या कानावर तो आवाज पडला. कुणाचा आवाज आहे तो? अश्वत्थामाच्या कानावर पडला आवाज. आणि एवढ्यामध्ये आवाज कानावर पडला. अश्वत्थामा जवळ गेला आणि विचारलं त्याला, बाबा रे का रडतोस एवढं? त्यानं उत्तर दिले, ऐका फार महत्त्वाचे. त्यानं सांगितलं, महाराज काय सांगू, रडणं माझं कशासाठी? माझ्या जीवनातले सगळे भाऊ निघून गेले याच्यासाठी माझं रडणं नाही. मग सगळे जीवनातले निघून गेलेत, माझे 100ला 100 मेलेत, याचं दुःख माझ्या जीवनामध्ये अजिबात नाही माझ्या हृदयाला. पण एकाच गोष्टीचं दुःख आहे, काय? माझ्या कौरवातले सगळे मेले पण पांडवातलं एकही मेलं नाही, याचं दुःख मला आहे इकडं. विठ्ठल दुर्योधनानं सांगितलंय, अश्वत्थामाला सांगितलं, अश्वत्थामा दुर्योधनाची बुद्धी बघा, काय माझं सगळं गेलं तरी चालतं, माझं सगळं गेलं तरी चालतं, पण त्याचंही कोणीतरी गेलं पाहिजे. वाक्य बोलू तुम्हाला, माणसाची वृत्ती तशी आहे गडा, काय आमचं सगळा नाश झाला तरी चालतं पण इतराचा नाश झाला पाहिजे, नाही का? जर इतराचा नाश होत नसेल तर मग मात्र झोप लागत नाही. बघा ना तुम्ही, एकदाची अवस्था आहे आमच्या गावाकडलं आहे, काही केल्या पोट दुखायला त्याची सुरुवात झाली, काही केल्या पोट दुखणं कमीच होत नव्हतं. काही केल्या पोट दुखायचं कमी होत नाही. तेवढ्यामध्ये त्याच्या पत्नीनं 1-2 हॉस्पिटल दाखवलेत, 1-2 हॉस्पिटलला नेऊन दाखवलं, काही केल्या पोट दुखणं कमी होत नाही, काही केल्या पोट दुखणं कमी होत नाही. 1-2 हॉस्पिटल नेऊन दाखवले, दवाखाना केला, 4-2 दिवसाचा कालावधी निघून गेला, तरीही काही केल्या पोट दुखणं राहत नाही. शेवटी एकाने सांगितलं, बाबा रे या हॉस्पिटलमध्ये एकदाचं नेऊन दाखवा, नक्कीच याचं असणार की पोट कमी होईल. परत ती घेऊन गेली. डॉक्टरनं सगळ्याच्या सगळी तपासणी केली गडा, काहीच निघालं नाही, सगळं असणार की निगेटिव्ह आहे. डॉक्टरनं सांगितलं याला रोगच कुठला झाला नाही, का पोट दुखतं कळत नाही. त्याची बायको म्हणली, महाराज तुम्हाला सांगू डॉक्टर साहेब, याचं का पोट दुखतं हे फक्त मलाच माहिती आहे, याचं का पोट दुखतं हे तुम्हाला शोध कधीच लागणार नाही, हे फक्त मलाच माहीत आहे. डॉक्टर म्हणले, मग सांगा तरी काय याचं पोट दुखतं? ते म्हणले, सांगू तुम्हाला, 15 दिवसापूर्वी आमच्या शेजाऱ्यानं घर बांधायला सुरुवात केली, म्हणली 1 मजला पडला तेव्हापासून याचं पोट दुखायला सुरुवात झाली, आतापर्यंत याचं पोट थांबायला तयार नाही गडा, हा स्वभावाचं पोट आहे, हे पोट कधी कमी होत नाही. विठ्ठला चालतं पण लोकांचा नाश झाला पाहिजे वेगळा. ऐका ना माही, दुर्योधनाची बुद्धी आहे. दुर्योधनानं सांगितलं, अश्वत्थामा तुला सांगू, आमच्यातलं सगळे गेले ना याचं दुःख मला नाही राजा, पण पांडवातलं एकही मेलं नाही. ऐका, पांडवातलं एकही मेलं नाही याचं दुःख मात्र माझ्या मनाला आहे. आई ऐका ना, तेवढ्यामध्ये त्या अश्वत्थामा म्हणला, कशाला काळजी करता, हां तुम काही लागत नाही आणि आवडीने भावे हरिनाम याची तुझी चिंता त्याची सर्व आहे. तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त भावयुक्त भगवंताचं भजन केलं पाहिजे. विठ्ठल भगवंताचं आवडीने भावाने असणार की भजन केलं तर भगवंत असणार की समर्पित तुमच्यासाठी असतो गडा. आवडीने भावे, नाही का?
तेवढी आवड असेल काय म्हणलं आलिया गाणं जर तेवढा असेल तर हृदयापासून भगवंत समर्पित असतो आणि तेवढा भाव हृदयामध्ये असेल तर भगवंत आमच्या समोर असतो गडा. दोघं जगद्गुरु तुकोबारायांनी साधकाला सांगितलं बाबा रे भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. हृदयामध्ये भाव असेल तर त्या भक्ताचा नाश होऊ शकत नाही. काही केले नाश होऊ शकत नाही. कितीही दुश्मन असू द्या बोलू एक वाक्य कितीही असणार की प्रमाणाला आड येणारी व्यक्ती असू द्या कितीही असणार की हृदयापासून भगवंताची सेवा असेल आणि एखादा जर आडवा येत असेल तर तुम्हाला सांगू की भगवंताच्या प्रती जर आमचा भाव तसा असेल तर आमचा नाश होऊ देत नाही. एकदा नाश नाही झाला तर त्याची पुनरावृत्ती काय होतं अभंगाचं योग्य बागे येती खरा योग्य बागे येती खरा येती योग्य बागे काय होतं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले त्याचा परिणाम सांगितला आहे. ज्याच्या हृदयामध्ये भाव गोड असेल त्याचा परिणाम असा आहे भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. याच्या पुढचा परिणाम गोड तुकोबारायांनी सांगितलं बाबा रे जर एवढं होत असेल तर याच्या प्रती काय होतं तर योग भाग्य घरा येते सर्व शक्ती सहित सगळं घरला येतं गडा. कसं येतं एकदाचं दृष्टांत सांगतो. एकदा भजन करा विठ्ठला विठ्ठल ऐका गडा कसा देव असणारा की प्राप्त होतो. देव कसा धावून येतो भावाच्या बळावर देव कसा धावून येतो फार महत्त्वाचं आहे. ऐका ऐका गडा आपला लेकरू 4-2 वर्षाचं झाले आणि तेवढ्यामध्ये पण आहे एका बापाचा पण आहे माय आणि पण असा आहे देव प्रगट होतो गडा. भाव असला तर देवाची प्राप्ती होते आणि तेवढा भाव आहे. कसा भाव आहे आता सगळीकडे आमचा भाव थोडासा वेगळा आहे नाही का. आमचा भाव देवाप्रती नाही नाही का. आमचा भाव कोणाप्रती आमचा भाव
आता या महिन्यात कोणाप्रती आहे तुमच्याकडं? या महिन्यात कोण आवडतं तुम्हाला घरी आलेलं? तुम्हाला हां जावई आवडतं गणं नाही का? या महिन्यामध्ये सगळ्यात मोठा भाव स्त्रियांना नाही का? स्त्रियांना 2-3 अवस्था आवडतात गडा. एक साई आणि दुसरं शेण आणि तिसरा जावई नाही का? नाकाचा मोती ठेवी घाण जावायचा राखी मान नाही का? आपलं तुम्हाला सांगू आता कालची एक बातमी गोड आहे गडा. किती आवडावा जावई ही कळलं पाहिजे. हॅलो आपल्या भाग्याचे भाग्यविधाते आदरणीय लोहा कंधारचे विद्यमान आमदार माननीय कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करू. सुस्वागत सुस्वागत सुस्वागत. काला विठ्ठल काय आवडतं गडं? कुठं होतो साहेबांसाठी टाळ्या वाजवा म्हणून तुम्हाला एक सांगितलं. त्या कोपऱ्यात राहतही तिकडं टाळी तिकडं. मेल्या तुझं तू चालू दे ना आमचं आम्ही बसलो म्हणून आहे की नाही? जरा मोठ्याने वाजवा. वा ऐका गडं. स्त्रियांना साया आवडतं, स्त्रियांना जावाई आवडतं. बरं किती जावाई आवडावं? नाही आवडावं चांगलं आहे, आवडलं पाहिजे आहे की नाही? आणि साय तर एवढं आवडते मी सांगू तुम्हाला. एका घरी कीर्तन होतं माझं आणि कीर्तन झाल्यावर ते म्हणली महाराज काही करा माझ्या घरी चहा घ्यायला या. तर मी म्हटलं काही हरकत नाही माहीत चहा घ्यायला येतो. चहा घ्यायला गेलो. पातेल्यामधलं दूध चहासाठी घ्यायचं आहे. बिचारीनं साय मात्र दूध वथायला सुरुवात केली. ते साय मात्र आडवी येऊ लागली बिचारी. तिनं ते साय आडवी न येण्यासाठी एवढ्या फुंकाऱ्या मारल्या माय, एवढ्या फुंकाऱ्या मारल्या. इकडं पुसायचं तिकडं पुसायचं आणि फुंकाऱ्या मारायचं. अवस्था अशी बघितली मी म्हणलं माय तुझी चहा तुलाच राहू दे आणि तुझी साये तुलाच राहू दे. घोडभर चहा घेतलेला एवढी साय आवडतं. जावाई तसाच आवडतं गडा. पहिलं बघा शेणही तेवढंच आवडायचं. बघा ना गाई गोमाता बाहेर सुटल्या ना तर काही महिला अशा धावत जायच्या आणि त्या शेणाला आळं करायच्या आणि त्याच्यावर टोपलं झाकायचं. ही शेण कोणाचं? हां माझं आहे शेण माझं. एवढं शेणही आवडायचं. आता जावई आवडतो गडा. किती जावई आवडावं? आता कालची एक बातमी बघितली आम्ही मोबाईलला. जावाई एवढा आवडला. किती आवडला? ते म्हणले काही असू द्या नाही का पिंट्याचे बाप्पा जावई घरला येतो आज. आणि धोंडे केले गडा. बेत केला मोठा हां आणि धोंड्यामध्ये सोन्याची अंगठी ठेवली. म्हणली माझ्या जावयाला सोन्याची अंगठीच खाऊ घालते. कशाची? धोंड्यामध्ये माय. आणि धोंड्यात सोन्याची अंगठी टाकली आणि जावायला देण्यासाठी. जावाई बिचारा जरा लेट झालं येता येता आणि तोपर्यंत मांजरानंच खाल्ली की. मांजरानं खाल्ली ठीक झालं. मांजरानं खाल्लेली लक्षात आलं आणि तेवढ्यामध्ये मांजराला हॉस्पिटलमध्ये नेलं. काय माणसं बघा मांजराला हॉस्पिटल नेलं कशासाठी? हे मरलं नाही का? याला उलट्या झाल्या पाहिजे आणि ती अंगठी बाहेर पडली पाहिजे. 3-4 दिवस बिचाराच्या परीक्षा घेतली गडा. काय औषध पाणी करायचं तेवढं केलं आणि काही केलं अंगठी बाहेर येत नव्हती माय. आणि तेवढ्यामध्ये बिचाराचं मरण झालं आणि त्याची शस्त्रक्रिया केली. अंगठी बाहेर काढली. एवढा जावाई तुम्हाला आवडते विठ्ठला. भगवंत अवतार भावाच्या पोटी घेतो गडा आणि तेवढ्या भावाच्या पोटी भगवंत अवतार घेताना हृदयापासून भगवंताची आवड असली पाहिजे. आणि आवड असल्यावर त्याचे परिणाम सांगितले. काय होतं? भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. याच्या पुढचा भाव कोण सांगितलं बाबा रे? असा जर भाव ज्याच्या हृदयाप्रती असेल, असा जर भाव त्याच्या हृदयाप्रती असेल तर देव काय येतो गडा? योग सगळ्या शक्तीनं देव प्रगट होतो. मग याच्या पलीकडलं हे प्रगट होतं तर तुमचं माझं काही आहे का नाही? बाबा रे हे जर बापाची संपत्ती आहे ते लेकाला मिळालीच पाहिजे आणि हे मिळतं. अभंगाचं 3रं चरण. पित्याचे काय धन
गोड. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, जे आहे बापाचं ते नक्कीच लेकराला मिळल्याशिवाय राहत नाही. पित्याचे ते धन पुत्रा कोण उंची, नाही का? बापाचं ते धन आहे ते लेकराला नक्की मिळतं. लेकराला बापाचं धन मिळण्यासाठी कोर्टात जावं लागते का? नाही जावं लागत आहे की नाही? हां, लुबाडकी करायची असेल, काही करायचं असेल, कोर्टात जावं लागेल. पण बापाचे जे धन आहे ते नक्की पुत्राला ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात बाबा रे, जे पित्याचं धन आहे ते बापाला प्राप्त होतं. पण बापाला जे पित्याचं धन आहे ते पुत्राला प्राप्त होतं. आणि ते मिळण्यासाठी काय अवस्था असली पाहिजे? पोरगही तसंच असलं पाहिजे, नाही का? बापाचं धन मिळायचं असेल, पित्याचं धन प्राप्त व्हायचं असेल तर पुत्रही तसाच असला पाहिजे, नाही का? नाही तर मिळणार नाही कदाचित. आता शासनानं चांगला हेच केलं आहे, करारच काढला. पुत्र पोसत नसेल, पोरग पोसत नसेल तर त्याच्या नावानं संपत्ती काढून घेतली पाहिजे अगोदर. आणि विशेष सांगू तुम्हाला, आता कोणाच्याही नावानं काही करत बसू नका, पुन्हा वरडू नका तुम्ही. आता हां, आपलं हे घरचं नीट असेल तर नक्की त्याच्या नावानं करण्याचा प्रयास करा. नीट नसेल तर आपल्या कमरेच्या चाब्या आपल्याच कमरेला ठेवा. मरेपर्यंत एक तरी एकर आपल्या नावानं असलं पाहिजे मरेपर्यंत. तुम्ही म्हणशाल महाराज आता आमच्यात काय राहिलं ना, आम्ही कशाला ठेवा? हां, मग गेलं की सगळं. काही नसेल ना, काहीच मिळणार नाही. बघा तुम्ही, तुम्हाला सोपं सांगतो, त्याच्या पलीकडे येऊन सांगतो, लक्षात येईल तुमच्या. बाजारात गेलात, केळी आणली तुम्ही घरी, 1 डझन केळी आणली, नाही का? कशासाठी आणली केळी? खाण्यासाठी. हां, काय करता तुम्ही ती केळी आणल्या टपरासहित खाता का टपर काढून खाता? हां, टपर काढून खाता. हां, टपर काढून खाता आहे की नाही? नाही का? छिलटे काढून तुम्ही ते केळीतला आतला गर खाता. बरं, विशेष असं आहे, येतानाच बाजारातून तुम्ही टपर काढून आलेलं पाहिजे. ते तर खात नाही ना तुम्ही, तरी घेऊन येतं. कशासाठी? त्याचा प्रवास सुखाचा व्हावा, तुम्हाला चांगलं खायला घरापर्यंत व्यवस्थित भेटावं म्हणून ते टपरासहित घरी आणतो आम्ही. तसंच मरेपर्यंत एक तरी एकर आमच्या नावानं असलं पाहिजे. विठ्ठल बाबा रे, जे धन आहे ते मिळतं. पण झालं कडा उलटं. आता अवस्था सगळी उलटी झाली माय. कलियुगाचा काळ आहे, सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. म्हणून तर ही आहे, म्हणून तर कीर्तन आहे, म्हणून भजन आहे, म्हणून असणारं की सगळं प्रवचन आहे, म्हणून असणारं की देवाचं भजन आहे. ऐका ना, देवाचं स्मरण एवढ्यासाठी आहे. आलेला कलियुगातला काळ हा अघोरी काळ आहे. यातून नक्कीच असणारं की वाईट अवस्था प्राप्त होणार आहे. आजही तुम्ही बघा, सगळा काळ बदलला आहे गडा. काही अवस्था नीट नाही. त्यासाठी कीर्तनामध्ये आम्ही बसलो पाहिजे, त्यासाठी कथेत आम्ही बसलो पाहिजे, त्यासाठी असणार की नक्की आम्ही भजनाच्या भगवंताच्या नामामध्ये आम्ही रंगलो पाहिजे. नाहीतर काळ बघा, सगळं उलटं झालं. आता काहीच सोयीचं राहिले नाही. बघा तुम्ही, आता सगळं उलटं झालं कडा, चेंज झाला काळात. तुम्हाला सांगू, तुमच्या लक्षात येईल. बघा तुम्ही, पहिलं लग्न व्हायचं, लग्नाला मुलगी बघायला जायचं म्हणलं ना तर सोबत कोण असायचं? पहिलं जर मुलगी बघायची असेल, आजोबा असायचे, आजी असायची, आई असायची, वडील असायचे, गोट महाराज, हे सगळे असायचे ना. आता कोण जातं? सगळे कशासाठी जायचे? हे सगळी म्हातारी मंडळी सोबत जायचं. आणि विशेषतः अशी होती, मुलगी बघायला गेलं ही सगळी मंडळी, नाही का, वयोवृद्ध मंडळी सोबत असायची. मुलीला बघायला गेल्याबरोबर थोडासा विको कमी करू नका. आणि गेल्याबरोबर मुलीचे पाय कुंकुवामध्ये भिजवले जायचे महाराज. आणि 2 पावलं तरी मुलीला चालायला लावायचं. अर्थ काय याचा? शास्त्रामध्ये हा असा अर्थ गोड आहे कडा. 2-3 पावलं मुलीला चालायला लावायचे. आणि तेवढ्यात कळायचं की मुलीच्या पायी लक्ष्मी आहे की आवदशी आहे. आणि त्या मुलीला नक्की आपला सुनबाई करून घरी आणायचं. पायात कुंकामध्ये पाय बुडवले, 2-3 पावलं चालले की सगळंच लक्षात येतं. बघा तुम्ही, काय शास्त्र आहे त्याचं. बघा तुम्ही, स्त्रीच्या पायाच्या बाजूचं जे बोट आहे, स्त्रीच्या अंगठ्याच्या पायाचं, अंगठ्याच्या बाजूचे जे बोट आहे, अंगठ्यापेक्षा जर लांब असेल, शास्त्र त्याच अंगठ्यापेक्षा लांब असेल तर ती स्त्री आपल्या नवऱ्याला ताब्यात ठेवते. आणि अंगठ्यापासलं बोट जर अंगठ्यापेक्षा कमी मापाचं असेल स्त्रीचं, तर ती स्त्री आपल्या नवऱ्यावर अतिप्रेम करतं. आता अंगठे बघू नका, घरी गेलं की बघा विठ्ठल विठ्ठल आता कोणाला घेऊन गेलं जातं? संपायचं. सूचना होती मला म्हणून वाढवलं. चला विठ्ठल विठ्ठल.
आता सगळं बिघडलं गडा. कोणाला सोबत नेलं जातं आता? 1 2 3 ठेंगडे सोबत नेलं जातं आणि त्याला विचारलं जातं गडा, हे नवरदेव हे चांगलं विचारतं त्याला, कोणाला सोबत आणलं त्याला, सांग ना कशी वाटली, लग्न कोणाला करायचं आहे? एड्या लग्न तुला करायचं. बरं ठीक आहे, जुळवाजुळवी झाली, मला अवस्था सांगायची ऐका, फार महत्वाचं आहे. आणि एवढ्यामध्ये जुळवाजुळवी झाली तर पहिलं दिल्या जायचं. पहिलं काय दिल्या जायचं माहीत? एखादं जुळवाजुळवी झाली, साखरपुडा ठरला, काय दिलं जायचं? तुमच्याकडे काय दिलं जात होतं साखरपुड्याला? तिचं नाव काय? हां, शिंगारपेटी नाही का? छोटीशी शिंगारपेटी, 10 रुपयाची फिरवलेली, 5 रुपयाचा पावडरचा डबा आहे की नाही, 1 कुंकाची डबीन, ते दिल्या जायचं. आता ते बंद झालं. आता काय दिलं जातं? मोबाईल. हां, आता ते बंद झालं, चेंज झाले, मोबाईल दिला जातो गडा. आणि अवस्था अशी झाली, आमच्या गावात मोबाईल दिला 1 जणाला कुंकामध्ये, साखरपुड्यामध्ये, आणि त्याच्या बिचाराच्या गावात रेंजच नाही की. हे माळावर जायचं आणि फोन लावायचा आणि त्या दोघांचं बोलणं व्हायचं माय. आणि तिनं एवढंच सांगायचं, तुम्ही जेवण केलं की मला फोन करा. बिचारं जेवढं जायचं, जेवण केलं की फोन करायचं. 6 महिने चालला हा कार्यक्रम. बरं काय बोलले असतील? एक अंदाजे काय बोलले असतील? बापाची तब्येत कशी, माईची तब्येत कशी, बहिणीची, हां हेच ना? नाही नाही, अजिबात नाही. काय एवढंच बोलल्या जायचं. काय बोललं जाणार? 6 महिने बोललं ना, तुम्ही जेवल्या का आणि मी जेवली का, याच्या पुढचं त्याचं बोलणंच गेलं नाही. माय एवढं अपाट प्रेम झालं. आणि एवढं प्रेम, 1 दिवसाचा समय आला आणि दोघांचं लग्न लागलं. आणि अवस्था अशी झाली, गाडीवर बसून 2 जण चालले. अवस्था अशी आहे, गाडीवर बसून 2 जण जाताना बघितलं लोकांना, तर काय अवस्था अशी तशी बघा तुम्ही. जसे गाडीवर बसून पुढे निघालेत ना, एवढं बसलेली अवस्था आहे गोटू महाराज, वारं सुद्धा पास करत नव्हतं, एवढी अवस्था बेकार आहे. याच्याही पुढे आम्हाला वाईट दिवस बघायला मिळणार आहेत. ते गडा अवस्था आहे. मोबाईलची अवस्था झाली. या मोबाईलनं कितीतरी घरं बर्बाद केली, लेकरं बर्बाद केले. या पाठीमागं न लागता यातून आम्हाला बाहेर पडायचं आहे. त्यासाठी कीर्तनाचं माध्यम आहे, यातून आम्हाला बाहेर पडायचं आहे, तर कथेचं माध्यम आहे. म्हणून भगवंताची सेवेमध्ये आम्ही हा भाव समर्पित केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, बाबा रे, हा भाव समर्पित केला तर तो भगवंत असणारा, तो बाप असणारा आपल्याला सगळी संपत्ती देतो. आणि ते दिलं तर आम्ही एकदा नक्की कडीवर बसून तुका म्हणे कडे बैसे, तुका म्हणे कडे बैसे, तुका म्हणे कडे बैसो, तुका म्हणे कडे बैसो, तुका म्हणे कडे बैसे, तुका म्हणे कडे बैसे, तुका म्हणे सर्व शक्तीचा बोला सर्व शक्ती चालते सर्व शक्ती चालते
सर्व शक्ती चालली योग भागे घरागे योग भागे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, बाबा रे, एकदा जर भावयुक्त भक्ती केली भगवंताची, तर हृदयापासून एकदा भावयुक्त भक्ती केल्यानंतर त्याचा परिणाम सांगितला. तुका म्हणे कडी बैसो तेने राहू निर्भय. भगवंताच्या कडीवर बसता येतं गडा, आणि नुसतं बसता येत नाही, आता भीती मनातली राहत नाही. त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, भगवंताचं भजन केलं पाहिजे. एकदा सर्वांनी हात वर करा. भगवंताचं, ज्याला हात हात त्यानंच वर करा. माय हात नाहीत त्यानं वर करू नका, मला भांडण करू नका. ज्याला आहेत त्यानं करा. विठोबा केदार महाराज नाव ऐकून होतो, पण गुरु तो गुरु होत आहे. पण लेकरं बी साधे नाहीत. ते परभणीचे आहेत नाही का. जगात जर्मनी आणि भारतात परभणी नाही का. गोड स्वभाव वा. आणि हृदयापासून केदार महाराज गोड अशी सेवा भगवंतास प्रति समर्पित आहे. एक दिवसाची ही सेवा, एक दिवसाचा महोत्सव. बाबाजी, एक विशेष रूपांतर असं आहे, साधूचं जीवन कसं असलं पाहिजे, साधू तत्व कसं असलं पाहिजे, महंतांचं जीवन कसं असलं पाहिजे. आम्हाला बघताना अनुभूतीला एक वाक्य येते. मला एक वाक्य बोलायचं, फार मी स्तुती करणार नाही, पण एक वाक्य बोलतो गडा, एकच वाक्य बोलतो. आणि हृदयावर हात ठेवून सगळ्यांनी मला एकदाच सांगायचं आहे. एकदा भेट झाली आणि एकदा भेट झालेल्या भेटीमध्ये आपलंसं नातं करून घेणारं, आपलंसं नातं करून घेणारी एकच मूर्ती महंत स्वामी प्रयागगिरीजी महाराज आहेत. आणि तुम्हाला सांगू कसं होतं, नुसतं नाही नुसतं नाही, मला आता हात ठेवून सांगायचं आहे. खरं सांगा, त्यांच्याकडं आम्ही भेटायला गेलो किंवा कोणाचीही आमच्यासोबत भेट झाली की हृदयापासून आम्ही असं छातीवर हात ठेवून सांगतो, बाबाजी मजेच होईत, कोणाचेच नव्हे. असं वाटतं का नाही? खरं सांगा. हा अनुभव प्रत्येकाचा आहे. प्रत्येकाला असं वाटतं की प्रयागगिरीजी महाराज हे माझे होईत, बाकी कोणाचेच नव्हतं. हा गोपीचा भाव तुमच्या प्रती आहे. हा संतांचा साधूचा अवतार प्रयागगिरीजी महाराज यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सगळी ही मंडळी, टाळकरी मंडळी असतील, जी गायनाचारी मंडळी आहे, गेली 5 वर्षापासून ही लेकरं माझ्यासोबत असतात. विशेष म्हणजे मी शिवकथा करतो, कथेचंच माझं निवेदन असतं. सगळ्यात जास्त नित्यकथा असतात. पण आज बाबाजीनं सांगितलं तुम्हाला सेवा करायची कीर्तनाची. महाराजांनी म्हणले केदार महाराज तुम्हाला यायचं आहे. मी म्हणलं ठीक आहे येणार आहे, पण लेकरंसोबत येणार आहेत नाही का. केदार महाराज म्हणले ठीक आहे महाराज येऊ द्या, पण सभामंडपामध्ये 2 मृदंग लावायचे आहेत. मला वाटतं तिसऱ्या वेळेस आलं ना तर हे 3 लावू आपण आहे. काय नाव महाराजांचं? लहू महाराज. लहू महाराज. वा. गोड असं वादन त्यांचं आहे. गोड आणि विकास तुम्ही एकापेक्षा एक होतात नाही का. चांगलं गायन. हे सगळी मंडळी आमचे वाक्याची मंडळी असतील, मामाजी असतील, सगळी मंडळी हृदयापासून जे प्रेम करणारे आहे. आणि बघता बघता आज आमचा दत्ता पण या ठिकाणी उपस्थित, नांदेडून. आपलं दुकान बंद करून आज नको नाही का. उपस्थित आज सहस्त्रकुंडीतून माझे हृदयस्थान असणारं की माझे मित्र परमस्नेही
चंदू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, दिलीप बागडे या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळ्या मंडळीच्या समवेत आज धोंड्याचं जेवण या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे. तुम्हाला एक वाक्य बोलू मी, कुठंही जेवता येतं, कुठंही जेवता येतं, त्याला महत्त्व नाही, पण शास्त्रानं महत्त्व दिले, संतांनी महत्त्व दिलं. देवाच्या भोजने करा रे, देवाच्या पंगती करा रे भोजन, देवाच्या समवेत ज्याला भोजन करता येतं ते सगळ्यात उत्तम भोजन असतं गडा. आणि ते भोजन तुम्हाला मला भगवंताच्या दरबारामध्ये मिळालं, हे तुम्ही आम्ही भाग्यवंत आहोत. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवंताच्या समर्पित आहे. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा या सगळ्या मंडळींच्या, तुम्हा सर्वते मंडळींच्या चरणावर समर्पित आहे. ज्ञानेश्वर